आणि हे 2 पाकिटं कुरमुरा, 1 पाकिट बारीक शेव, पुऱ्या. तुम्ही लिस्ट पण करायला घेतली? अहो म्हणजे काय भाऊजी, सगळं कसं व्यवस्थित लागतं हे ना माहितीये ना, काही राहून जायला नको म्हणून यादीच करतोय. पण ह्यांना फोन केला का तुमच्या? केला, सगळं ऐकून खूप खुश झाले. प्रांजलचं खूप कौतुक करत होते. तेही म्हणाले काही हरकत नाही, आज होऊनच जाऊ दे माधव भेळ, फक्त सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवा. नेहमीप्रमाणे मी आई बाबांना सांगितलं, तेही खुश आहेत. अहो कडक पुऱ्यांचं पाकिट राहिलंय. अगो बाई हो, बरं झालं आठवण केली, अगं लिहिली. आणखी काय लागणार आहे आपल्याला? कडक पुऱ्या लिहिलीस ना? त्याच्यानंतर हे लिही, पाव किलो शेंगदाणा, अर्धा किलो बटाटा, कांदा, टोमॅटो, 6 लिंब. हे सगळं संपलंय? आहे हो भाऊजी, पण लिहून ठेवते म्हणजे वेगळं काढता येईल ना. आणि कैरी लिही, ती महत्वाची. हो पण ती जरा मोठी. हा म्हणजे ती आंबट असते ना तशी नाही, जरा कच्ची पक्की अशी मस्त लागते. आणि 1 मोठी जुडी कोथिंबीर पडली. मोठी कशाला? एवढ्या सगळ्यांसाठी चटणी करायची म्हणजे लागणारच ना. परत मिरची लागेल, चिंच, गूळ हे सगळं आहे. आणि यादी करून ठेवते. धन जिरं पावडर, चाट मसाला. ए ऋता, त्याच्यात ती चणा डाळ पण लिह. हा म्हणजे अशी वरून पेरायला छान वाटेल नाही? हो. आपण त्या पाणीपुरीच्या पुऱ्या पण आणूयात का? त्या कुस्करून टाकले ना की मस्त लागतात. नाही, आपल्या माधव भेळवाल्याला ते आवडणार नाही, तो त्या टाकणार नाही. हा पण आता तुला आणायचे असतील तर तू आण आणि स्वतःच्या भेळेवर कुचकरून घे. मग नको. 3-1 महिन्यापूर्वी भेळ खाल्ली होतीस, त्याची चव अजून अशी जिभेवर रेंगाळते. अजून काही राहिलं नाहीये ना? नाही, सगळं झालं व्यवस्थित. हे काय? ही कसली लिस्ट काढताय? अगं माधव भेळेचं साहित्य. साहित्य? पण आपण चाललोय ना माधव भेळवाल्याकडे. नाही म्हणजे मगाशी भाऊजी नाही का म्हणाले तू तयार हो म्हणून? नाही ग, तसं काही नाहीये. पण मग माधव भेळवाला आपल्याकडे बनवून देणार आहे का? हो. नाही म्हणजे कसं आहे, आपण त्याचे पहिले कस्टमर आहोत ना, म्हणून तो आपल्या घरी येऊन भेळ बनवतो स्पेशल. क्या बात आहे, हे सॉलिड आहे. पण मग त्याच्याकडे सगळं साहित्य नसतं का? नाही अगं, कसं आहे माहितीये का, केटरवाले असतात बघ काही, जे आपल्या घरी येऊन आपल्याच सामानाने स्वयंपाक करून देतात. तसंच हा माधव भेळवाला आहे. साहित्य आपलं, भेळ त्याची. हा भाऊजी आता पुरे, खूप झाली चेष्टा. हे बघ, तसं काही नाहीये. माधव भेळ म्हणजे यांनी बनवलेली भेळ. बाबांच्या हातची? अगं खूप चविष्ट भेळ बनवतात ते. एवढी छान ना की आम्ही कुठे बाहेर भेळ खातच नाही, फक्त त्यांच्याच हातची भेळ खातो. वाव, हे मस्त आहे. आता मला माधव भेळच खायची. हा म्हणजे बाबांच्या हातची भेळ. हे पण प्रांजल, पैसे ठेव हा जवळ. म्हणजे काय अगं, तू जेव्हा भेळ घेशील तेव्हा पैसे देतो ना आपण, तसंच माधव दादाला पण पैसे द्यावे लागतात प्रत्येक भेळचे. आणि हा सुट्टे ठेव काहीतरी जवळ तुझ्या. हा कारण काय आहे ना, तू नवी नवरी असल्यामुळे मान पहिला तुझा असणार आहे भेळ घेण्याचा, आणि त्याच्याकडे सुट्टे नसतील ना, म्हणून म्हणतोय. हो चालेल. मग एका प्लेटचे किती पैसे? 40 रुपये. हा चालेल, मग मी 80 रुपये घेऊन येते. 80 रुपये? नाही नाही नाही, कसं आहे, तुझा राया एका वेळेस 5-6 भेळ हादरतो, त्यामुळे जास्त पैसे ठेव जरा. हा बरं चालेल, आलेच. काय भाऊजी, किती चळत आहो तिला. आता खरंच पैसे आणायची ती. आणू द्या हो, काही होत नाही. हे ऋता, तू हे रायाला आणि घरच्या सगळ्यांना सांग. हो. काहीही करून आज पहिली भेळ प्रांजललाच घ्यायला लावायची. आणि हे चिडले तर? काही चिडत नाही, मी बोलतो त्याच्याशी. मग ठरलं? येस. अब आएगा मजा. सर, हॉट टी. साहेब, तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला गेला होतात ना, तेव्हा आपला तो इस्टेट एजंट आहे ना, तो आला होता. बर, काय म्हणत होता? तो आपल्या स्टेशन जवळचा फ्लॅट आहे ना, तिथे राहणारा भाडोत्री सोडून गेलाय. आणि साहेब, तो चावी देऊन गेला. साहेब, तो विचारत होता की जागा परत भाड्याने द्यायची आहे का म्हणून. नाही, त्याला सांग नाही द्यायची. अगं पण का?
अगं विणात नुसता रिकामा राहण्यापेक्षा भाड्याने दिला तर वापरात तरी राहील ना. नाही, मला हवाय तो. अगं पण कशाला. सांगेन हो नंतर. पांडोबा ते एजंटला सांगून टाका आम्हाला तो फ्लॅट भाड्याने द्यायचा नाही. बर. काय आता काय डोक्यात शिजतंय. स्वयंपाकघरात काय शिजते बघा जरा. तुम्हाला माहितीये, रात्रभर तळमळत होते मी. प्रांजल आपल्याकडे राहायला येणार नाही आणि ती त्या चिटणविसांच्या खुराड्यात राहते ते मला अजिबात आवडत नाही. मग यातनं मार्ग निघणार कसा याचा विचार करत होते रात्रभर. आणि बघा हा फ्लॅट रिकामा झाला. काय मनात आहे ते स्पष्ट बोलशील का. अहो बघा ना, 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, तोही स्टेशन जवळ. प्रांजल आणि राया तिथे छान राजा राणी सारखे राहतील. आपण रेनोव्हेट करून देऊया त्यांना, अगदी प्रांजलला हवा तसा. म्हणजे मग त्या चिटणविसांनी म्हणायला नको, बघा बघा घेऊन गेले आमच्या मुलाला. आणि खरं सांगू का, हल्ली ही एकत्र कुटुंब पद्धती संपतच आली. अहो लग्न झाल्याबरोबर नवरा बायको वेगळे होतात. हाच त्यांच्यातला आणि इतरांमधला फरक आहे. अगं अजूनही ते एकत्र कुटुंबामध्ये राहतात. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. उलट आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला हवं. हो का, मग शिकूच या आपण त्यांच्याकडून. नाही म्हणजे कसं आहे, तुम्हाला भाऊ नाही आणि तुमची बहीण लग्न होऊन सासरी गेली. माझ्या बहिणी तर काय अमेरिकेतच असतात. मग आता राहिलं कोण, तुम्ही मी प्रांजल आणि राया. मग राहूया की छान एकत्र कुटुंब पद्धतीत. तू कुठूनही फिरून 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 रायाला या घरात आणण्यावरच येते का. हो, आणि जोपर्यंत तसं होत नाही ना ती मागे हटणार नाही. उलट ही त्याचीच पहिली पायरी आहे असं समजा. धन्य आहे तुझ्या पुढे. कालिंदी कालिंदी लवकर बाहेर आहे. आई बाबा इथेच आहात तुम्ही. गुड गुड गुड. का आरडाओरडा का करतोय. राया मनवा मुकुंदा बाहेर या लवकर. मंग्या लवकर बाहेर ये. हे बघ मी मिठाई आणली तुम्हा सगळ्यांसाठी. काय हो एक मिनिट. दादा बस बस इथे शांतपणे जरा. वहिनी थंड पाणी घेऊन या पटकन. ए मुकुंदा माझा गोळ्यांचा डबा घेऊन ये जा. अरे पण काय झालंय काय. मी सांगतो ना घेऊन ये जा पटकन. एक मिनिट कुणासाठी. अरे तुझ्यासाठी. ही ताप आलाय तुला, तापात वाटेल तसं बडबडतोय तो. हो कुठे भाऊजी. बघ ना हे मला काही झालेलं नाहीये. हो मग कोणीही न सांगता 1 किलो मिठाई कशी काय आणलीस तू. हा मंग्या किती घाबरतोस. अबे त्यांनी घाबरलो. केवढी मिठाई ती. ए मंग्या मी काय एकदम तो असा हा नाही आहे. हा, मी खुश झालो की मी आणतो मिठाई. माहितीये तुला. हो बाबा माहितीये. अहो पण तुम्ही एवढ्या आनंदी कशामुळे आहात. प्रांजलमुळे. या आपल्या नवीन सुनबाईंमुळे आम्हाला बिझनेस मधल्या 4 महत्वाच्या गोष्टी शिकता आल्या. पाहिलंच कालिंदी, भावनेच्या आहारी न जाता डोक्याने निर्णय घेतले की सगळ्या गोष्टी किती सोप्या होतात हे दाखवून दिलं असते ना. राया मुकुंदा तुम्ही बिझनेस मध्ये नेहमी हिचा सल्ला घेत जा. हिचाच सल्ला उपयोगी पडणार आहे तुम्हाला. बाबा हो काहीतरीच काय. बघ बघ एवढं सगळं करून सुद्धा अजिबात गर्व नाही तिला. हे जरा अतिच होतंय नाही का. कधी एकदा बरोबर सल्ला दिला म्हणून एवढं कौतुक. अगं हो हो, तू सुद्धा कधीतरी योग्यसा सल्ला दे ना, मग मी तुझंही कौतुक करू. नाही नको, मी दिलेला सल्ला तुम्ही ऐकणार थोडीच आहात. लगेच 2 कानांचा उपयोग कराल. हो की नाही काका. कृता आता या आनंदाच्या क्षणी दुधात मिठाचा खडा नको घालू. आता आम्ही सगळे मस्त भेळ खाण्याच्या मूडमध्ये आहोत. तर मग ठरलं. हा फ्लॅट आपण राया आणि प्रांजलला द्यायचा आणि उद्याच तुम्ही त्यांच्याकडे जायचं. मी हो तुम्ही राया आणि प्रांजल सोबत बसा आणि त्यांना सांगा की हे सगळं त्यांच्या भल्यासाठी चाललंय म्हणून. अरे पण मी का, तू का नाही. हे बघ हा तुझा प्लॅन आहे ना, मग तू माझ्या तोंडातून का बदलतीये. मी कितीही भल्यासाठी केलं तरी ते समोरच्याला वाईटच दिसतं. नको नको नको, सोनारानीच कान टोचलेले बरे बाई. हे बघ प्रांजलला हे मान्य होणार नाही आणि इनफॅक्ट रायाला सुद्धा नाही. हो का, तुम्ही एक काम करा,
तुम्ही की नाही आधी रायाला तो फ्लॅट दाखवा. माझी खात्री आहे तो नाही म्हणणारच नाही. अहो स्वप्नात सुद्धा त्यांनी एवढा मोठा फ्लॅट बघितला नसेल. बरं चल, आपण घटकावर समजूयात की राया हो म्हणाल. हा, पण मग त्या घरातल्या बाकीच्यांचं काय? आणि माधवराव तयार होतील का याला? होतील ते माझ्यावर सोडा. वीणा, तू त्यांना ब्लॅकमेल वगैरे करत नाहीयेस ना? बघितलं आता मी म्हणत होते ना ते हेच. मी एक नॉर्मल शब्द तोंडातून काढला की तुम्ही त्याचा भलताच अर्थ काढता. दरवेळी प्रांजलच्या भल्यासाठीच विचार करत असते मी, दुसरा कुठलाही विचार नसतो माझ्या मनात. पण तुम्हाला असं वाटतं की रायाला घर जवळ करून घेण्याचेच विचार चाललेत माझ्या मनात. एकदा कानफाट्या नाव पडलं ना की पडलं. बाई बाई बाई, मला ना कुणी समजूनच घेत नाही. ठीक आहे, मी बोलतो रायाशी. घ्या बघू माझी शपथ. तर आता बोलतो म्हंटल ना. नाही पण तरी घ्या बघू शपथ. बरं बाई, शपथ घेतो, मी रायाशी बोले बस. आणि त्याला मनापासून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करी. म्हणा बघू. आता हे पण का? ठीक आहे, त्याला कन्व्हिन्स करायचा मनापासून प्रयत्न करेल. आता कसं मन शांत झालं बाई. तर आता माझा प्लॅन आहे का, मी सांगते ना तसं करा. एक मिनिट, आता हे सगळं मी करणार आहे ना, तो मला ज्या पद्धतीने करायचंय ना त्या पद्धतीने करू. असं कसं? अहो प्लॅन माझा आहे की नाही, मग तो एक्झिक्यूट कसा करायचा हे पण मीच सांगणार. सांग ना मग. असं कसं? आता एकदम अचानक कसं सांगू? जरा विचार करते आणि सांगते. हा, आणि हो, जर का तुम्ही प्रांजलला वॉर्न केलं ना तर मला समजेल बरं का. चिटणविसांच्या घरची खडानखडा माहिती मला कळते, लक्षात ठेवा. जा आतून ठेव जा. रात्री जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खाऊ. काय दादा उगाच काहीतरी बोलतोस. माधव भेळ खाल्ल्यानंतर रात्री कोण जेवणार आहे का? काहीतरी उगाच आपलं. हे हो, ते पण खरंच आहे. मला एकदा कधी भेळ खातोय असं झालंय. हे दादा, तू तयार आहेस ना? मी तयार आहे, पण भेळची तयारी झाली का? हो केलीये. कांदा टोमॅटो बारीक चिरले, हो बटाटा कुस्करलाय, हो त्यात मीठ आणि ती काय जिऱ्याची पूड धनाची पूड ती घातली का? हो, तेवढं एकच काम होतं मला. ते बरंच झालं. चटणी केली? अरे हिरवी चटणी कालिंदीने करून ठेवले, तुला आवडते तशीच. हा आई, मला आवडते हे महत्वाचं नाहीये, त्या चटणीमुळे भेळेची चव वाढते. हा आणि हो, चिंचेचा कोळ. हो, तयार आहे सगळं. दादा, सगळं तयार आहे. आता त्याला फक्त तुझा जादुई हात लागायचा अवकाश आहे. चला चला, मी कपडे बदलून येतो, मग लगेच आपण आपला भेळ सोहळा सुरू करूया. चालेल. मी पण एकदा बघून घेते सगळं व्यवस्थित आहे की नाही, तर त्यावरून मूड बदलायचा. काका, जे मला सांगितलंस ते बाबांना सांगितलंस का? काय? अरे भेळच्या पैशाबद्दल. राहिलंच. मी आलो जरा. रुक्मिणी, मी काय म्हणतोय की भेळे अगोदर एक कप चहा झाला तर मजा येईल. अहो आता भेळ खायचे ना, मग नंतर चहा पिऊया. तसं नाही का आजी, आजोबा बरोबर बोलतात. भेळे आधी एक कप चहा ना म्हणजे चव येते, आणि भेळे नंतर एक कप चहा म्हणजे ती चव टिकून राहते. ह्या पोरांचे ना मेल्यांचे नखरेच भारी. आणते चहा. काय बिझनेस मन, कसा काय चाललाय बिझनेस? आजोबा मस्त सुरुवात झाली आहे, आणि कामाला पण सुरुवात केली आम्ही. हा, आता त्या सकाळच्या प्रकारानंतर तो शशिकांत, तो जरा शांत होता. नाही म्हणजे काम चालू झालं होतं, पण कामात दम नव्हता. अरे मग त्याला जरा दमात घ्यायचा होता ना. नाही, रायाने बरोबर उलट केलं. जेवताना त्याला सांगितलं की तुझा 200 रुपयाने जो पगार कमी केला होता तो करणार नाहीये. तो ठरला होता तोच येणार. मग काय, खुश झाला आणि कामाला जोमाने सुरुवात केली. राया, हे तू खूप चांगलं केलंस. तसंही त्याचे 200 रुपये कापणं हे एथिकली चुकीचंच आहे ना. आपण आपलं त्याला घाबरवण्यासाठी असं केलं होतं. बोलली. हो, बरोबर बोलली ती. काय बरोबर बोलली? सकाळी कमी केले आणि संध्याकाळी वाढवले, काय उपयोग झाला? वहिनी, प्रश्न पैशाचा नाहीये.
त्याच्या कामाचा आहे. तो जर खुश असेल ना तर आपलं काम चांगलं होईल. आणि आपण हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायला हवं. बरोबर ना प्रांजल? आणि हे पहा 50% ऍडव्हान्स मिळाल्याशिवाय डिलिव्हरी द्यायची नाही. आणि ती इस्रायलची ऑर्डरचं काय झालं? हे बघा, नाही आपलं एक्सपोर्टचं लायसन्स रिन्यू करायचं लक्षात आहे ना? पुरे आता. हॅलो, हा गुड आफ्टरनून. मला ना तुमच्या साहेबांशी खूपच महत्वाचं बोलायचंय. ठेवू का फोन मी? हो, नवीन प्रोजेक्ट बद्दलच बोलायचे. ठेवते. हा बाई बाई बाई, हो किती बोलतो तुमचा मॅनेजर. हे बघ, आम्ही महत्वाचं बोलत होतो की नाही? पण मला त्याहून महत्वाचं बोलायचंय. तुम्ही इकडे या, इकडे या. मला तुम्हाला समजून सांगायचंय. बसा. आता ना मी सांगते तसं करायचं. म्हणजे तुम्ही की नाही रात्रीच रायाला फोन करायचा आणि सांगायचं की उद्या तुम्ही राया आणि माधवरावांना पिकअप करा. त्यांना काहीतरी दाखवायला न्यायचं. आणि त्यांनी काय दाखवायचंय असं विचारलं तर? सांगायचं नाही. फ्लॅट दाखवून झाल्यावर मग विचारायचं हळूच, काय राहणार का इकडे. आणि मग ना एक एक प्लस पॉइंट सांगत जायचे. राजा राणीचा संसार, संपूर्ण मोकळीक, स्टेशन जवळ, मार्केट जवळ. आपल्या प्रांजलला हे आवडेल असं म्हणायचं. नाही, प्रांजलला हे आवडणार नाही. पण तरी तुम्ही म्हणायचं. बरं चल, ठीक आहे. पुढे? मग तुम्ही तुमचा मोर्चा माधवरावांकडे वळवायचा आणि त्यांना सांगायचं की हे सगळं तुम्ही कसं रायाच्या भल्यासाठी करता. आणि मला हा फ्लॅट कसा विकायचा होता, मला की नाही डोकंच नाही, मला की नाही अक्कलच नाही, असं सगळं वाईट वगैरे माझ्याबद्दल बोलायचं. पण कशासाठी? यांनी काय फरक पडणार आहे? अहो, माझ्याबद्दल वाईट बोललात ना की त्यांना हे पटेल की हे सगळं तुम्ही सांगताय आणि ह्याच्यात माझा काहीही संबंध नाही. आणि एकदा का त्यांना कळलं की ह्याच्यात माझा काहीही संबंध नाही की त्यांना खात्रीच होईल की जे काही चाललंय ना ते त्यांच्या रायाच्या भल्यासाठी चाललंय. हा, मग त्यांना म्हणायचं की चला आता आपण घरी जाऊ. इथे कशाला आणायचं त्यांना? इथे नाही हो, तिकडे त्यांच्या घरी जाऊ असं म्हणायचं. आणि मग तिकडे गेलं ना की सारखं हेच म्हणायचं की त्या फ्लॅट मध्ये राहायला गेल्याने रायाचं किती भलं होणार आहे. ठीक आहे, झालं तुझं बोलून? नाही, अजून नाही झालं. हे पहा, आत्ता जे काही मी सांगते ना तेच महत्वाचं आहे. कारण हे सगळं बोलत असताना तुमची लाडकी प्रांजल तिथे असणार. आता हे सगळं प्रांजलच्या गळी कसं उतरवायचं त्याचा विचार बाई तुम्ही करा. का? आणि तो विचार मी का करायचा? कारण मला ना समजतच नाही बाई ती मुलगी. हे मात्र तू लाख मोलाचं बोललीस. तुला कळलेलीच नाहीये प्रांजल. हे पहा, याच्यात तुम्ही यशस्वी होऊन परत यायचं, नाहीतर मला कळेल तुम्ही मनापासून नाही केलं म्हणून. मी हे सगळं मनाविरुद्धच करतोय. तरी तुम्हाला प्रयत्न 100%च करावे लागतील. ठीक आहे, मी त्या घरातल्या तिघांनाही पटवलं. पण त्या घरामध्ये अजून सुद्धा लोक आहेत, मुख्य म्हणजे आजी. त्यांचं काय करणार? तुम्ही नका काळजी करू. हे सगळं चालू असताना आजी घरात नसतीलच. म्हणजे त्यांचं काय करणार? ते मी पाहते. तुम्ही फक्त या परीक्षेची तयारी करा अगदी मन लावून, आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. हा, ते आधी बाजूला करा. प्लेट्स इकडे करा ना. प्लेट हे कुठे करू? हा, हे तिकडे ठेव बघू. चटणी इथे ठेव. हा. ठीक आहे. असं ते हाताशी माझ्या. हा, ही चटणी ते इकडे ठेवते. हा, चटणी इकडे. शेव आणि हे हा ठेवा. ते तिकडे ठेव. हा, बस, करेक्ट, फॅन्टॅस्टिक. ते चटणी इकडे ठेवले तर. प्रांजल, सगळं आणलं ना आपण? काही राहिलं नाही ना आत? नाही सगळं आणलंय. अहो, एकदा बघून घ्या सगळं व्यवस्थित आहे की नाही ते. आहे, सगळं व्यवस्थित आहे. बरं, मी काय म्हणते, मी बाजूला बसू का तुम्हाला मदतीला? हो बस की. फक्त पूजेला बसली नाहीस एवढंच लक्षात ठेव, नाही तर चुकून सवयीने हाताला ममो असं. काय रे माधव, तू पण ना. चला बोला, पहिला मान कोणाचा आहे आज? अरे कोण म्हणून काय विचारतो? पहिला मान नवीन सुनेचा. काय? बरोबर आहे. बोल प्रांजल. राया, तू किती प्लेट खाणार? 4 प्लेट. मग मी 5 सांगू? अरे
कसं आहे, नवरा बायकोनी एकाच प्लेट मधनं खायचं अशी प्रथा आहे या घरात. काय हो? हो अगदी बरोबर. बर बाबा 4 प्लेट. किती पैसे? पैसे? अरे पैसे किती सांग ना. पैसे घे घे, ऑर्डर दे. एका प्लेटचे किती पैसे? 5 रुपये. 5 काय 50 रुपये. 50? अरे दादा, मागच्या वेळेस 40 रुपये होता ना भाव. महागाई वाढले किती, भाव वाढले भेळेचे. 50 रुपयाला पडेल एक प्लेट. पण मी तर 180 रुपयेच आणलेत, म्हणजे 3च प्लेट येणार. हा मला एका वेळेला 4 प्लेट लागतात. 4 प्लेट. मग सुकी भेळ देऊ का? ती 40 रुपयाला एक प्लेट पडेल. नाही नको, मला सुकी भेळ नको, मला ओली भेळच आवडते. ओली भेळच. अरे दादा, मग उधार दे ना एक प्लेट, एवढं काय. उधार बिधार काय मिळणार नाही. मी फक्त 100 पार करून जिवंत असलेल्या आई वडिलांच्या 90च्या मुलांना सुधार देत. चला चला जा, पैसे नसतील तर पुढचा जो कोण असेल तो. चला. ए थांब, मला हवी आहे ना भेळ. प्रांजल प्लीज भेळ घे ना, मला खूप भूक लागली. अरे बघ ना, मी पण आज 180 रुपये आणले. माझं पण ना. बाबा मी एक काम करते, तुम्ही प्लेट्स बनवा, मी पैसे घेऊन येते. अगं ए प्रांजल, कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. अरे बस ना, किती मस्करी करणार आता तिची. प्रांजल, अगं सगळे गंमत करतात तुझे, काही पैसे वगैरे घेत नाहीत वेळीचे. चालेल लगेच पैसे आणायला. वहिनी, अगं तू खरंच हातामध्ये पैसे ठेवले होतेस का? आम्ही सगळे गंमत करत होतो तुझी. 180 रुपये. गंमत मी तुमची केली. मला माहिती होतं तुम्ही सगळे माझी खेचता आहात.